नमस्कार उज्ज्वल. नमस्कार. मित्रांनो, कोणताही बिझनेस तयार करायला कष्ट तर लागतातच आणि त्याहून जास्त कष्ट किंवा त्याहून जिकिरीचं काम असतं तो बिझनेस मोठा करणं, सातत्य ठेवणं आणि त्याची कंपनीमध्ये रूपांतर करून ती वाढवणं आणि आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याचं रूपांतर करणं हे तसं पाहिलं तर खूप कठीण काम आहे. आणि आज उज्ज्वल म्हात्रेंनी हे साध्य केलेलं आहे. मी तर सांगेन की ओरिएंट टेक्नॉलॉजीज म्हणजे उज्ज्वल म्हात्रे यांची कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजीजमध्ये आजच्या घडीला 1600 लोक काम करतात. ते आणि त्यांचे सहकारी ह्यांनी मिळून एक छोटीशी कंपनी चालू केली आणि त्याचं आज एका मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होऊन आज त्यांची कंपनी बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. तर ही झाली त्यांची ओळख. तुमचं शालेय जीवन कसं होतं आणि त्याबद्दल काय सांगा? राहुल, असं काय विशेष असं माझं शालेय जीवन काहीतरी ॲग्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह वगैरे असं काहीच नव्हतं. एक साधा सरळ शेतकरी कुटुंबातील मुलगा. ओके, ॲव्हरेज माझं शाळेतील जसं जे काय जीवन होतं एक ॲब्सोल्युटली एका साध्या म्हणजे काय म्हणतात ॲव्हरेज बॅकबेंचर मुलगा, त्यापैकी एक मी होतो. आणि तसं विशेष असं काय नथिंग सो कॉल्ड मला खूप शिकायचं आहे किंवा बरंच काय काय करायचं आहे. आईवडिलांची एवढीच अपेक्षा होती की बाबा पास व्हावा, त्यातील एक मी विद्यार्थी होतो. पण शाळेमध्ये तुम्ही असे काही हुशार किंवा असं काही होतात? अजिबात नाही, बिलकुल नाही. तसं काही माझ्याकडे कोणी कधीही मला एक एक्स्ट्राऑर्डिनरी विद्यार्थी म्हणून कधी बघितलं गेलं नाही किंवा मलाही तसं कधी वाटलं नाही. कॉलेजमध्ये तुम्ही असं कधी कॉलेज बंक वगैरे असं काही केलं आहे का? नेहमीच केलं. आय वॉज ऑलवेज बीन आउटस्टँडिंग स्टुडंट. आय मीन ऑलवेज स्टँडिंग आउट. ओके, क्लास कधीही अटेंड केले नाही तसं म्हटलं तरी चालेल. शिक्षकांच्या कंप्लेंट ह्या नेहमीच असायच्या. ओके, त्याने पुन्हा तिथेही म्हणजे जी शाळेची जी पुनरावृत्ती होती ती कॉलेजमध्येही झाली. याला कारण एकच की आमचं क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि बाहेर कोण क्रिकेट खेळताना पाहिलं तर आम्ही सगळे विसरून क्रिकेटच्या मागे धावायचो आणि याच गोष्टी करायला लागलो. त्यावेळेला तुमचा क्रिकेटमधला आवडता प्लेअर कोण? असं स्पेशली कोणी नाही, पण मला जे अष्टपैलू प्रवृत्तीचे लोक आहेत ते मला फार आवडायचे. म्हणजे मल्टीफॅसेटेड, मल्टी टॅलेंटेड असा कोणी विशेष असा नाही प्लेअर मला कधी आवडला वगैरे नाही. पण जे अष्टपैलू प्रवृत्तीचे जे खेळाडू आहेत हे मला आवडायचे. ते स्ट्रॅटेजिक म्हणजे क्रिकेट गेम हा जिंकण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं की आपली परिस्थिती ज्यावेळेला डळमळीत असते, टीमची परिस्थिती, त्याला आपण चांगला टीम प्लेअर म्हणून आपण आपल्या संघाला जिंकून कसं देतो हे खेळाडू मला आवडायचे. टिपिकली कोणाची नावं घ्यायची तर मला ते स्पिरिट आवडायचं. कपिल देवचं स्पिरिट आवडायचं. मला इयन बोथमचं स्पिरिट आवडायचं. हे जे खेळाडू आहेत ते मला स्टीव आहे त्याच्यामध्ये. ओके, ही म्हणजे माझ्या जमान्यातले जे क्रिकेटपटू होतं ते मला त्यातल्या त्यात आवडायचे. असं म्हटलं जातं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील. तर तुमच्या घरी कोणी बिझनेसमन होतं का की जे तुम्ही बिझनेसमन झाला? राहुल, मला वाटतं हे जे म्हणालाच हे थोडंसं स्ट्रॅटेजिक असतं. ते आपण मुलांना कंडिशन करत असतो. माझ्या बाबतीत तसं काहीच झालं नाही. आणि ना मी तर म्हणेल की मला जे काय माझ्या समाजाने दिलेलं आहे ते म्हणजे आमच्या समाजामध्ये सगळेच बिझनेसमॅन म्हणजे म्हणजे वाढी करणारे. ओके, स्वतःसाठी उत्पन्न कमावणारे. त्यांनी कधी नोकरी हा प्रकार तसा बघायला गेला तर नाहीच केलेला आहे. स्वतः उत्पन्न कमवून स्वतःची रोजनीशी चालवणारे आणि अशा कुटुंबामध्ये जाऊन माझा जन्म झाला आणि ते बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालं असं मी समजतो. मध्यमवर्गीय माणसाची एक सवय म्हटली जाते किंवा मग त्यांचा एक ट्रेंड होता की म्हणजे शालेय जीवन किंवा कॉलेज झालं की नोकरी करायची. मग तुम्ही एकदम बिझनेसकडे कसे वळलात? मला आठवतं की आय थिंक मी त्यावेळेला 5वी-6वीत असेल त्यावेळेला मी माझ्या आजोबांना एक प्रश्न विचारला. म्हणजे आजोबा त्याच्या बाबतीत मी म्हणेल की चांगले शिक्षकच होते. आणि आम्हाला चांगलं म्हणजे माझी जी मेकिंग ऑफ उज्ज्वल हे त्यावेळेला चालू केलं होतं, त्यावेळेला झालं होतं. पण त्या माझ्या बालवयात मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की अण्णा मला
पैसे कमवायचे असेल तर मी काय करायला हवं. तेव्हा त्यांनी थोडासा विचार करून मला एकच सांगितलं की हे 4 आणे घे, ओके, जा मार्केटमधून मेथीचं बियाणं घेऊन ये. मी आणलो. आता काय करायचं, आता वाढीत जा आणि ते तू पेर. आणि खरंच नाही त्याने वेळोवेळी सांगितलं की आता तू अशा रीतीने पाणी घालायचं, अशा रीतीने शेणखत टाकायचं, अशा रीतीने त्याची मशागत करायची. असं करता करता 7 दिवसामध्ये मी मस्तपैकी अशी तो हिरवळ गालीचा झाला होता, ओके. मग ते तोडून आणायचं, तोडून आणून ते मार्केटमध्ये जाऊन विकणं. तेव्हा ते मी 4 आण्याचे बघितले की त्या 4 आण्याचे खरंच 5 रुपये झाले होते. म्हणजे हळूहळू करतात. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे बघ, हे पैसे कसे कमवायचे असतात, मेहनतीने, ओके. आपला प्राण आणि आपला काय म्हणतात जीव ओतून मेहनत करायची असते. मेहनतीचं फळ मग अशा रीतीने मिळतं. ते जे म्हणतात ना त्याच्यातून ते एक मला शिक्षण त्याने दिलं होतं. आणि ते मला त्या तुम्ही म्हणतात ना की आपल्या एक प्रत्येक माणसाचं थोड्या छोट्या गोष्टींमधून एक ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. तो एक माझा पहिला ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी मला, मी तर म्हणेल की हे बाळकडू हे इथून सुरुवात झालं. कॉलेजमध्ये आपण जे शिकतो किंवा शाळेमध्ये जे आपण शिक्षण घेतो त्याचा आपल्या व्यवहारामध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला किती उपयोग झाला, म्हणजे खरोखर मला विचारायचा उपयोग होतो का, आणि उपयोग झाला तर किती झाला? नक्कीच होतो. मी आत्ता म्हणू शकेल, पण त्यावेळेला वाटायचं हे कसले सब्जेक्ट, हे का, हे मॅथ्स मला दिलं आहे, हे सायन्स का दिलं आहे, हा इतिहास का, भूगोल का, हे संस्कृत का, हिंदी का, मराठी का, हे सब्जेक्ट माझ्या पुढील आयुष्यात जाऊन मला काय देणार आहे मला कधीच पटत नव्हतं, समजत नव्हतं. पण जी काय आपली शिक्षण पद्धती आहे, ती जी काय बनवलेली आहे ती मी तर म्हणेल की योग्यच आहे, ओके. तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट दिले असतात, त्याच्यातून तुम्हाला एखादा विषय, तुमच्या आवडीचा विषय, जो काय तुमचं पुढे जाऊन करिअर घडवेल, तेच शिक्षण पद्धती आहे, तीच घडवत असते असं मला वाटतं. आता मला नक्कीच वाटेल की तसंच असतं. आणि ती शिक्षण पद्धती रास्तच आहे, योग्य आहे. आणि त्याच्याचमुळे माझ्या मते आपल्या देशामध्ये चांगले उद्योजक घडलेले आहेत. जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस चालू केला तेव्हा सुरुवातीला कोणी मदत केली होती? राहुल, तसा मी भाग्यवानच. मला लहानपणापासून म्हणजे माझं कुटुंब, माझे मित्रमंडळी, माझे शिक्षक, ओके, माझ्या बिझनेसमध्ये आत्तापर्यंत जेवढी लोकं आली त्या सगळ्यांनी माझं भलंच पाहिलं असं मी म्हणेन. आणि त्यांनी मला लहानपणापासून जसं माझ्या आजोबांनी, माझ्या आजीने, माझ्या शिक्षकांनी, आता आवर्जून नाव सांगायचं म्हणजे त्यावेळेला माझं जे शाळेमधलं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं फ्रॉम बिलो ॲव्हरेज स्टुडंट टू अ बेटर स्टुडंट, ओके. हे एका म्हणजे त्याची नक्कीच मी त्याचं क्रेडिट सापळे मॅडमला देईल. आणि त्याच्यात माझ्यातले जे काही गुण होते, काही सुप्त गुण होते, ते त्यावेळेला जागृत करून मला शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन, म्हणजे आणि माझ्यामध्ये असे कुठले गुण आहेत किंवा असे कुठले विषय आहेत ते मी ॲक्च्युली मनापासून पुढे घेऊन त्याच्यामध्ये मार्क कमवू शकतो, हे त्यावेळेला त्या शिक्षकाने केलं. ते एक माझं वन्स अगेन मी एवढं म्हणू शकतो, मी भाग्यवानाचं आहे. मला सापळे मॅडमसारखे त्यावेळेला शिक्षक मिळाले. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावरती मी नक्कीच नाव घेईल देशमुख मॅडमचं आणि दामले सरांचं, की त्या दोघांनी म्हणजे मी अक्षरशः पहिल्या दिवशी एक कन्फ्यूज स्टुडंट होतो. एक कन्फ्यूज स्टुडंटमधून म्हणजे मी तर त्यांना असाच प्रश्न विचारला की पहिले लेक्चर झाले, मला काही समजत नव्हतं, कारण आय वॉज फ्रॉम वर्नॅक्युलर मीडियम, मराठीतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी पहिल्यांदा जेव्हा कॉलेजमध्ये जातो आणि त्याला इंग्लिशमधून लेक्चर दिलं जातं. मला अजूनही पहिला दिवस आठवतो कॉलेजचा. कॉलेजमध्ये गेलो, लेक्चरला बसलो, एक एक्साइटमेंट होती आज म्हणजे शाळेतून कॉलेजमध्ये, म्हणजे एक ते स्वप्नवत दुनिया, त्या दुनियेमध्ये मी आलो. आणि माझं पहिल्या लेक्चरमध्ये ते इलेक्ट्रॉनिक्सचं लेक्चर होतं. ते दामले सरच होते. ते लेक्चर चालू झालं, संपलं काय, खरं सांगायचं म्हणजे मला काहीच कळलं नाही त्या लेक्चरमध्ये. आणि तो दिवस माझ्यासाठी खरंच म्हणजे माझ्या आयुष्यातील एक फार कठीण दिवस म्हणतात ना, त्यातला तो दिवस होता. घरी गेलो, घरी कोणाला विचारायचं, काय सांगायचं, सगळे एकदम आउट ऑफ एक्साइटमेंट विचारत होते की अरे
काय झालं तू बोलत नाहीस काय नाही. पण मला समजत नव्हतं मला काय सांगायचं काय बोलायला पाहिजे काही समजत नव्हतं. समाव मी रात्रभर विचार केला की काय करायचं त्याच्यामध्ये हे नाही झोपता काही आली नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो सरांना भेटलो तर मला काहीतरी सांगायचं तुम्हाला. त्यावेळेला बाजूला देशमुख मॅडम पण होते दोघेही होते ते हसले म्हणजे मिश्किलपणे हसले. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही लेक्चर दिलं तुम्ही जे बोललात ते मला काहीही कळलं नाही. तर ते आय डोंट नो त्यांनी माझ्याकडे काय बघितलं. त्यांनी हसून सांगितलं की मी बोलता म्हणजे दामले सर म्हणाले तुझे थिंकिंग इंग्लिशमध्ये असलं तर तेही मला कळलं. म्हणजे तू जे काय मनामध्ये विचार करतो रात्री तुझी तळमळ होती ती जर इंग्लिशमध्ये असती तर तुला हे जे लेक्चर आहे ते समजणं सोपं झालं असतं. ओके. आणि मी की आता मग म्हटले हे जर मला इम्प्रूव्ह करायचं असेल तर मी कसं करणार. तर त्यांनी मला अजून एक चांगली ॲडवाईस दिली की तू इंग्लिश पेपर वाचत जा तुझी थिंकिंग इंग्लिशमध्ये करत जा आणि शब्द अडखळले तर तू डिक्शनरी रिफर करत जा. आणि जेणेकरून तुझं इंग्लिश ग्रॅमॅटिकल प्रेझेंटेशन खूप चांगलं होऊन जाईल. आणि तुला आम्ही जे काय बोलतो आहे शेवटी तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये एकच ऑप्शन अवेलेबल आहे ते म्हणजे इंग्लिशमधूनच करावं लागेल. त्यामुळे तुझी इंग्लिश भाषेवरचं प्रभुत्व हे तुला मिळवणं जर तुला इंजिनिअरिंग कंप्लीट करून काहीतरी करायचं असेल तर ही काळाची गरज आहे आणि तुला आलं पाहिजे. पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये शाळेनंतर पुन्हा गुरु कोण भेटले तर हे दोघं जण ते मी आवर्जून सांगू शकतो. शिक्षकांव्यतिरिक्त माझे मित्र त्याच्यामध्ये नितीनचं प्रामुख्याने उल्लेख करेल की मला शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवशीमध्ये माझ्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. कोणाशी काय बोलायचं कोणाशी कशा रीतीने आपण वागावं काय हे समजत नव्हतं. नितीनसारखा गुरुबंधू किंवा माझा मित्र हे मला मिळालं हे माझं दुसरं भाग्य की त्याने मला बोलायला शिकवलं. 4 लोकांमध्ये कसं वागायचं हे शिकवलं. आणि मी आत्मसात केलं. पण त्यावेळेला अशी लोक वेळेवर भेटणं तेही फार महत्त्वाचं असतं आणि ती काळाची गरज असते कुठल्याही माणसाच्या जडणघडणीमध्ये आणि ते मला मिळालं. हा एक मी नक्कीच त्याचा प्रामुख्याने उल्लेख करू शकतो. आणि पुढे मिळालेल्या यशाचं हे उगमस्थान असं मी म्हणू. नक्कीच. आणि ती ॲक्च्युली म्हणतात ना की मेकिंग ऑफ उज्ज्वल त्याची ही सुरुवात होती. आणि त्या सुरुवातीमध्ये अशी लोक मला लाभली. ओके. आणि आता मी म्हणतात 30-35 वर्ष जेव्हा मागे जाऊन या गोष्टीचा विचार करतो कदाचित त्यावेळेला ते समजत नव्हतं पण ती खरंच ते एक यशस्वी उद्योजकच्या जडणघडणामध्ये ही जी लोकं आली ती कदाचित लोकं नसती तर मी घडू शकलो नसतो हे मी नक्कीच म्हणेन. जेव्हा आपण पहिल्यांदाच बिझनेस करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. मग तुम्हाला काही अडचणी आल्या म्हणजे असं काही प्रॉब्लेम्स आले की बिझनेस चालू करायचं आहे कसं आहे माहिती राहुल मी बिझनेसमध्ये की उद्योगात जो काही पडलो आहे ते काय मी काय म्हणतात तसं ठरवून वगैरे आलो नाही आहे. ओके. हे ओघाने होत गेलं. ओके. माझी एक पॅशन होती. ओके. आणि ती पॅशन कशी ड्राईव्ह करायची आणि काहीतरी स्वतःसाठी करायचं आणि ही जी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला आपण त्या असे अडथळे किंवा ऑब्स्टॅकल्स येत असतात ते आपण आपापल्या परीने हँडल करत असतो आणि ती सिच्युएशन पुढे घेऊन जात असतो. त्यामुळे मी त्या गोष्टींना हे अडथळे वगैरे असे कधी मानले नाहीत आणि आजही नाही म्हणत. आजही जेव्हा आम्ही एक बिझनेस एका स्केलवरून दुसऱ्या स्केलवरून जात असतो त्यावेळेलाही प्रॉब्लेम्स येतात अडथळे येतातच. पण ते अडथळे समजून आम्ही कधी तसं त्यात सुरुवात करतानाही कधी आम्हाला ते जाणवलं नाही आताही जाणवत नाही. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर जर्नी. आणि ती एक आपलं त्याप्रमाणेच आपण पुढे नेलं तर मग हे काय असं विशेष असं वाटत नाही त्याच्यामध्ये. तसं एकदम तुम्ही इझिली घ्यायचं असतं आणि इझिली घेतच आलोत आम्ही आणि घेत राहणार. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला बिझनेसमध्ये काही अडचणी आल्या असतील
किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही काय युक्त्या वापरल्या किंवा तुमचा त्याच्यावर कशी मात केली? 1991 साली ज्या वेळेला आम्ही सो कॉल्ड 4 पार्टनर ज्या एका कंपनीमध्ये काम करत होतो, ती कंपनी आम्हाला 6 महिन्याचा पगार न देता बंद पडली, अचानक बंद पडली. नशिबाने आम्ही बॅचलर होतो. घरामध्ये एवढा काही असा तणाव नव्हता की आपल्या कमाईमुळे आपलं घर चालेल वगैरे अशी परिस्थिती नव्हती. पण येस, जॉब गेल्याची खंत होती. 6 महिने आपल्याला खिशामध्ये पैसे नाहीत, पैसे उभारण्यासाठी काहीतरी करायचं आहे काय, आणि धावपळ तर करायची. तो 6-7 महिन्याचा जो काळ होता तो आमच्यासाठी फार कठीण होता. आणि त्यावेळेला आम्हाला काय करावं हे सुचत नव्हतं. पण आम्ही एकच केलं, त्यावेळेला घरी बसून नाही राहिलो. ओके, नोकरी शोधायच्या भानगडीत पडलो नाही. जे काय ज्या कंपनीमध्ये मी होतो त्या कंपनीचे जे काही कस्टमर होते त्यांच्याकडे जाणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून त्यांचं काही काम करता येईल का हे आम्ही, म्हणजे भांडवल वगैरे कसं उभं केलं किंवा काय? तेच. आता ते भांडवल उभं करणं म्हणजे त्यांना आम्ही विचारलं की आता आम्ही एक कस्टमर, त्याचं नाव आहे ज्याच्यामुळे आज माझ्या कंपनीचं नाव मी ओरिएंट टेक्नॉलॉजीज ठेवलं आहे. हो, अच्छा. ओके, त्याची सुरुवात अशी झाली की एक ओरिएंट चार्टर्स किंवा नेपच्यून ओरिएंट लाईन्स ही शिपिंग कंपनी होती. त्यांचे जे त्यावेळेचे जे डायरेक्टर होते ते बन्सी जयसिंग, त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे हे बघा, हे तुमच्यासाठी काय, तुम्ही काय काय करू शकता, म्हणजे तुम्ही सांगा तर खरं काय करू शकतो. तर ते आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही कम्प्युटर सप्लाय करू शकता, तुम्ही आमच्या टेलेक्स मशीन मेंटेन करू शकता. आम्ही आमच्या या सर्व प्रश्नांना आमची उत्तरं हो होती. काय करायचं हे माहिती नव्हतं, पण उत्तरं हो होती. त्याला तुमच्याकडे तुम्ही कसे करणार, काय करणार, ते आमच्याकडून फक्त आमची फक्त बॉडी लँग्वेज बघायचा प्रयत्न करत होतं. तर मी त्यांना सांगितलं आम्ही करू, थोडासा ॲडव्हान्स मिळाला तर बरं होईल, आम्ही करू शकू. मी म्हणतात तर पुन्हा नशीब बलवत्तर, त्या माणसाने ते गृहस्थ त्यांनी आम्हाला ॲडव्हान्स दिला. ते पहिले 10,000 रुपये आमच्या खिशामध्ये पडले. खूप बरं वाटलं. पण ते पैसे आम्ही वापरले नाही, ते पैसे ठेवून दिले. त्यावेळेला आम्ही ते तुम्ही कदाचित पाहिले असेल डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, त्यांच्या रिबन मार्केटमध्ये जायचं, विकत घ्यायच्या, ओके, त्या रिफिल करायच्या, किंवा तर त्यांना समजा पेपर स्टेशनरी लागली ती द्यायची, ओके, छोटी मोठी रिपेरिंगची कामं करायची. असं करत करत आम्ही सुरुवात केली. आमच्या हातात ना गाडी होती, रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, मध्य रेल्वे, जिंदाबाद, असं करतच आम्ही आमचं जर्नी चालू केला. नरिमन पॉईंट ते फोर्ट ते कुलाबा, म्हणजे हा जो आमचा जो साऊथ मुंबईचा जो म्हणतात ना त्या काळातला जो बिझनेस डिस्ट्रिक्ट होता, त्याच्यामध्ये आम्ही बहुतेक मी म्हणते सर्व बिल्डिंगमध्ये आम्ही फिरलेलो आहोत. त्यावेळेला प्रत्येक कस्टमरला व्हिजिट केलेली आहे, प्रत्येक वेगवेगळ्या लोकांना भेटलेलो आहोत. आणि असं करत आम्ही सुरुवात केली. हळूहळू कळत गेलं की हा PC काय हा प्रकार आहे. पहिला PC बनवताना खूप त्रास झाले. हळूहळू करत आम्हाला नवीन कस्टमर मिळत गेले. पण ती सुरुवात होती 6 महिन्यामध्ये. म्हणजे कंपनीचं रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्ही कोणाला इनवॉइस देता, ते इनवॉइस काय असतं, तर त्याची जेन्युनिटी काय असते, तुम्ही तुमचा टॅक्स कसा भरता, तुमचं ऑफिस कुठे चालू करायचं, तुमचं ऑफिस कसं असलं पाहिजे, तुम्ही लोकांच्या समोर स्वतःला कसं प्रेझेंट करता, ओके, तुम्ही लोकांना आपल्याकडून सर्व्हिसेस घेण्यासाठी कसे अट्रॅक्ट करता, या सगळ्या गोष्टी या 6 महिन्याने आम्हाला शिकवल्या. ओके. बिझनेसमध्ये कधी गंभीर अडचण किंवा खूप मोठे प्रॉब्लेम्स आले का? गंभीर अडचणी असा काही पुन्हा मी एकच सांगतो की गंभीर अडचणी असा काही प्रकार बिझनेसमध्ये नसतो. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तो असतो. बिझनेस चालवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमची स्वतःची टीम, मॅनेजिंग युअर टीम, ओके, तुमचे कस्टमरला किती चांगला तुम्हाला एक्सपिरियन्स द्यायचा असतो, तो या छोट्या असे इश्यू असतात. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही समजा परिपक्व असाल तर मग अशा अडचणींना तुम्हाला तोंड द्यायची गरज पडत नाही. आणि आम्हाला तशी आजही एवढ्या 29 वर्षामध्ये अशा गंभीर अडचणींना तोंड द्यायची आम्हाला कधी गरज पडली नाही. काही जसे नॅचरल कलॅमिटीज असतात, ओके, रिसेशन असतं,
त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस कितीच कशा रीतीने तुम्हाला सस्टेन करता येईल किंवा कुठलाही बिझनेस तुम्हाला एक तर सस्टेन करण्यासाठी किंवा त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स म्हणजे तुमचं टीम स्पिरिट काय आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचं कल्चर काय आहे, तुमचे कस्टमर्स तुम्हाला रिटेन करायचे असतात ते किंवा कस्टमरला एक चांगला एक्सपिरियन्स द्यायचा असतो, त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची असते. त्याच्यामध्ये सर्वात जास्त त्याच्यामध्ये टाईम द्यायचा असतो. याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या अडचणी नसतात. आता राहिलं भाग एक रिसेशन, एक इकॉनॉमिक रिसेशन्स असतात किंवा नॅचरल डिझास्टर्स असतात किंवा पॅन्डेमिक असतात. आता जसा रिसेंटली आपला कोविडचा पॅन्डेमिक होता, त्यावेळेला तुम्ही सर्वांना, कस्टमरला, तुमच्या टीम मेंबरला धीर कसा देता, सगळ्यांना एकत्र कसं ठेवतात, तुम्ही कस्टमरचे जे बिझनेस चॅलेंजेस असतात ते कसे ॲड्रेस करतात, ह्या गोष्टीवर जर तुमचा व्यापक विचार असेल तर ह्या अडचणी नसतात. हा तुमच्या जर्नीतील एक हिस्सा होतो आणि तो तुम्ही पुढे घेऊन जायचा असतो आणि सगळ्यांनी तो व्यवस्थित घेऊन गेला तर तुम्ही सक्सेसफुल होता. त्यामुळे बिझनेसमध्ये जेव्हा अडचणी येतात त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती विचार करत असतो. आम्ही एक सामूहिक चर्चा घेत असतो, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन करत असतो आणि तज्ज्ञांची मदतही घेत असतो. असं करत त्याच्यामध्ये हे जे काही अडचणी आहेत त्या पुढे जाऊन पुढल्या आयुष्यामध्ये किंवा पुढल्या सिमिलर सिच्युएशनमध्ये रिपीट होऊ नये याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतो आणि त्याप्रमाणे त्या अडचणींवर मात करतो. तुमचं दुसरं ऑफिस कुठे आणि कसं चालू झालं, म्हणजे त्याविषयी काय, जेव्हा पहिलं एक्सपान्शन झालं? राहुल, ती एक एक्सायटिंग स्टोरी आहे. मला आठवतं एक मल्टीनॅशनल बँक आहे, त्याचे कंट्री हेड आहेत, त्यांनी मला बिझनेसमध्ये असल्यामुळे त्यांच्याशी माझं चांगलं सख्याचे रॅपो चांगला होता. तर त्यांनी मलाच विचारलं की अरे आमची दिल्लीमध्ये ब्रँच सुरू करायची आहे, तू आम्हाला जे काय IT इक्विपमेंट आहे देशील का? आय एम टॉकिंग अबाउट रफली अराउंड 1996-97 त्यावेळेची गोष्ट आहे. मला त्यांना नाही म्हणायचं नव्हतं, पण माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी होती की बाबा आपल्याला दिल्लीमध्ये ऑफिस मनामधून वाटायचं की एक स्वप्न आहे की आपल्या देशभरामध्ये अशा खूप ब्रांचेस व्हाव्या, ओके, आपलं अस्तित्व म्हणजे जेवढं तुम्ही ब्रॉडबेस करावं या सगळ्या गोष्टी वाटायच्या आणि ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता नाही म्हटलं तर काय आणि हो म्हटलं तर काय. मी क्षणाचा हे विचार न करता त्यांना सांगितलं की सर ऑफिस नाही आहे माझं, पण तुम्ही म्हणतात तर आम्ही चालू करू. त्यांच्या मनामध्ये हां चालू करू म्हणजे काय, ऑफिस नाही, चालू नाही, तुम्ही एक वेगळ्या कल्चरमध्ये आहात, ओके, आणि तुम्ही दुसऱ्या कल्चरमध्ये जाऊन बिझनेस चालू करणार, कसं करणार, करू सर, सुरू करू सर, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ठीक आहे आपण सुरुवात करूया म्हणून झाली मीटिंग, संपवली मीटिंग आणि ऑफिसमध्ये आलो. माझ्या पार्टनर मंडळीशी याची चर्चा केली, आपल्याला करायचंच आहे. मी त्यांना कुठलंही ऑप्शन ठेवलं नाही त्यांच्यापुढे की काही करायचं काय नाही, करायचंच आहे. ओके, मी दिल्लीला चाललो आहे आणि आपण बघूया आपण कोण ओळखीचे भेटतात, काय करतात आणि ऑफिस चालू करायचं. आज राहुल या गोष्टीला जवळजवळ 25 वर्ष होत आली, 25पेक्षा थोडी कमी. आज आमचा दिल्लीमध्ये पहिलं ब्रांच ओपन झाली, त्याच्यानंतर बऱ्याचशा ब्रांच झाल्या, पण आज तोच कस्टमर आज एवढ्या वर्षानंतरही आमचा 100% म्हणजे IT घेणार आणि सर्व्हिसेस आम्ही त्यांना देतो एवढ्या वर्षापासून. आज आम्ही त्यांच्यासोबत आहोत. म्हणजे ही आमची म्हणजे म्हणतात ते जे पाऊल पुढे टाकलं अचिव्हमेंट आहे. एक त्यावेळेला पाऊल जर आम्ही थोडंसं कन्झर्वेटिव्ह किंवा थोडासा ती विचारसरणी ठेवली नसती तर आज आम्ही हा सक्सेस कदाचित आम्हाला मिळाला नसता. तर येस, तर पाऊल पुढे टाकणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेला आम्ही पाऊल पुढे टाकलं, त्याच्यामुळे आमची ही ब्रांच ओपन झाली. बिझनेस जेव्हा छोट्या प्रमाणावर होता आणि तो तुम्ही वाढवून त्याची कंपनीमध्ये रूपांतर केलं, तर ते कधी केलं आणि त्याची एक्झॅक्टली कंपनी कशी तयार झाली? ते आम्हाला कधी कळलंच नाही, हे ओघाने होत गेलं आणि तसंच चालत गेलं. ओके, हा आम्ही फक्त काय करत गेलो तर जसजसा म्हणजे काळ आणि वेळ जशी आली त्याप्रमाणे आम्ही बदलत गेलो, त्याप्रमाणे आम्ही शिकत गेलो
आम्ही सिम्पल प्रिन्सिपल ठेवले, एल इज ग्रेटर दॅन सी. तुमचं लर्निंग आहे हा जो काय काळामध्ये बदल होत असतो, जो चेंज होत असतो, त्याच्यापेक्षा जास्त तुमची लर्निंग झाली पाहिजे आणि ते लर्न करत राहिलो. जसजशी इंडस्ट्री चेंज होत राहिली तसतसे आम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करत राहिलो. आणि माझ्या मते तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही एक कंपनी फॉर्म करू शकलो, कंपनीचं फाउंडेशन बनवू शकलो आणि देन ते एकदा फाउंडेशन व्यवस्थित झालं का देन यू आर क्रिएटिंग अ बिल्डिंग ब्लॉक्स. आणि त्याप्रमाणे ते बिल्डिंग ब्लॉक्स बनवत गेले आणि ती कंपनीच्या रूपाने ती आता एक मोठा वृक्ष आम्ही त्याला बनवायचा आहे, उभारत आहोत, अजूनही उभारायचं आहे आणि अजून खूप अचिव्हमेंट बाकी आहेत आणि त्या करायच्या आहेत. फक्त आम्ही आत्तापर्यंत फाउंडेशन कसं स्ट्रॉंग होत आहे ते आम्ही बघत आहोत. बऱ्याचशा अडचणी त्या बिल्ड करताना आल्या, पण आम्ही फाउंडेशनवर जास्त भर दिला आणि माझ्या मते त्याचंच हे फळ असावं. आज मी तिला तुमची किती ऑफिसेस आहेत आणि त्याचा विस्तार कुठे कुठे आणि कुठल्या कुठल्या देशात झालेला आहे? आज मी तिला देशभरामध्ये टोटल 12 ऑफिसेस आहेत आमची. सिंगापूरमध्ये आहे, दुबईमध्ये आहे. वी आर हेडिंग टुवर्ड्स कॅनडा अँड US ऑल्सो व्हेरी सून. बिझनेसमध्ये तुम्ही जे एक्सपान्शन करता किंवा जे काही बदल करता, काही नवीन गोष्टी ॲडॉप्ट करता, मग यासाठी तुम्हाला स्वतःला किती बदल करावा लागला? स्वतःच्या कॅरेक्टरमध्ये चेंज वगैरे करायची गरज पडत नाही राहुल. तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात, ओके, ज्या तुमच्या टीम स्ट्रॅटेजीज असतात, ऑर्गनायझेशन स्ट्रॅटेजीज म्हणा, ह्या आणि तुमच्या काळाच्या ओघाने ज्या तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येणार आहेत, ओके, त्याच्यावरती तुम्ही कशा रीतीने बघता आणि कशा रीतीने त्या तुम्ही ड्राईव्ह करणार आणि कसे सक्सेसफुल होणार, हे तुमचे स्ट्रॅटेजिक ऑर्गनायझेशनल चेंजेस करावे लागतात. तुम्हाला स्वतःमध्ये असे बदल करायचे नसतात. शिस्त ही तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. तुमच्याकडे ते बिझनेस ड्राईव्ह करायचं कॅरेक्टर हे असलंच पाहिजे. कन्सिस्टन्सी ही असलीच पाहिजे. जिद्द ही असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला असं स्वतःमध्ये असे काही चेंजेस करायची गरज नसते. हे तुमच्यामध्ये इंटिग्रेटेड क्वालिटी असायलाच पाहिजे, नाहीतर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असं मला वाटतं. याचं कधी दडपण येतं का? म्हणजे एवढं सगळं आपण कसं सांभाळायचं, एवढा मोठा व्याप तुम्ही सांभाळता, कधी असं प्रेशर आलं आहे? सुरुवातीला यायचं, आता येत नाही. कारण जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही ही कसं आहे ना, की हा एक कॅस्केड इफेक्ट म्हणतो आपण. शेवटी हे कॉलेजमध्ये शिकवलेलं असतं कॅस्केड इफेक्ट काय. ओके, कुठलाही मनुष्य असं मला वाटतं की जास्तीत जास्त हे मॅनेजमेंट असतं, पीपल मॅनेजमेंट सिस्टम आहे. जास्तीत जास्त तुम्ही 4 जणांना इफेक्टिवली मॅनेज करू शकता. ॲव्हरेज तुम्ही 8 जणांना मॅनेज करू शकता. तर तुम्ही कॅस्केड बनवलं, ओके, आणि हायरार्किकल चेंजेस तसे बनवून घेतले, तर तुम्ही हे जे दडपण आहे ते एका माणसावर येत नाही. ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत असता आणि त्याप्रमाणे तुम्ही बिझनेस आहे तो वाढवत असता. आणि एकाच्या खाली 4, मग त्या 4च्या खाली 16च्या खाली अजून 16. ही जी सिस्टम आहे दॅट रिअली वर्क्स वेल. आणि आम्ही त्याप्रमाणेच स्केलअप करत असतो. आणि म्हणजे तुमचं व्हर्टिकल एक्सपान्शन आणि हॉरिझॉन्टल एक्सपान्शन म्हणजे की ॲब्सोल्युटली इन अ स्ट्रक्चर्ड मॅनर करत असतो. चुका होत राहणार, त्यातून चुका करत शिकायचं आणि पुढे जायचं. पण असं दडपण वगैरे हा जो प्रकार आहे हा फार कमी वेळेला आम्ही कॅरी करतो आणि कॅरी कोणी करू नये. बिझनेसमध्ये सक्सेस मिळत गेलं आणि हा सगळा व्याप तुम्ही सांभाळत गेलात, पण त्यामुळे कधी घरच्यांकडे दुर्लक्ष झालं आहे का? राहुल, किती गंभीर प्रश्न विचारतो तरी तू. हो, नक्कीच. घरच्यांवर सगळ्यात जास्त दुर्लक्ष कोणावर झालं तर घरच्यांवर झालं. नशिबाने घरच्यांनी तशीच साथ दिली. आईपासून, वडिलांपासून, बायकोपासून, भावंडांपासून, मुलां सगळ्यांनी साथ दिली. त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच बघितली, हा काहीतरी एकदम पॅशनेटली काहीतरी करत असतो. त्याचं सगळ्या गोष्टी त्याच्या बिझनेसमध्ये त्याचं तन मन सगळं काय म्हणतात बिझनेसमध्ये अडकलेलं असतं. बऱ्याचशा ठिकाणी फिरावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, कस्टमर ॲक्वायर करावे लागतात, ओके, त्यांना त्यांचं एक्सपिरियन्स बघावं लागतो, सॅटिस्फॅक्शन बघावं लागतं. हे सगळं करत असताना घरच्यांकडे दुर्लक्ष नक्कीच झालं. त्यांच्याशी वेळेवर जेव्हा संवाद ठेवायचा होता त्यावेळेला मी संवाद टाकू शकलो नाही. त्यांच्यावर नक्कीच दुर्लक्ष झालं आणि तो आता काळाच्या ओघाने आता तो कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण येस, झालं आहे, नक्कीच दुर्लक्ष झालं.
बिझनेस वाढला, तुमच्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढल्या आणि मल्टीनॅशनल कंपनी झाली. यामध्ये तुम्हाला स्वतःला फिट राहण्यासाठी म्हणजे तुमचा शारीरिक आणि मानसिक हा फिटनेस तुम्ही कसा ठेवता? खूप छान प्रश्न आहे आणि हा मी म्हणतो की फारच म्हणजे कुठलाही बिझनेस असो या तुम्ही नोकरी धंदा करा, तुमची फिटनेस, फिजिकल फिटनेस म्हणजे शारीरिक तुमची जी काही फिटनेस आहे ही फार महत्त्वाची आहे आणि मानसिक जी फिटनेस आहे ती महत्त्वाची आहे. जी फिजिकल फिटनेस म्हणा किंवा तुम्ही मेंटल फिटनेस म्हणा, हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त, आणि ती शिस्त पाळण्याचा मी ॲटलिस्ट आठवड्यातून 4 दिवस प्रयत्न करत असतो. सकाळी लवकर उठणं, लवकर झोपणं, स्पेशली फ्रॉम मंडे टू थर्सडे. शुक्रवारी बिझनेस मीटिंग्ज असतात, त्यामुळे थोडंसं लेट घरी पोचणं होतं, जेवण लेट होतं आणि थोडीशी टाळाटाळ होतेच म्हणा. पण या 4 दिवसामध्ये सायकल चालवणं, लहान मुलांमध्ये खेळणं, बागडणं, ओके, त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं वागणं, क्रिकेट खेळणं आवर्जून, ते तर फार महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. क्रिकेट खेळत असतो. म्हणजे जेवढा तुमचा शारीरिक आणि मानसिक समतोल राहणं व वाढत्या वयानुसार तेवढं करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो आणि पुढेही करणार. तुम्ही स्वतःला फिटनेससाठी किती वेळ देता? सकाळी 1 तास आणि संध्याकाळी अर्धा तास आवर्जून मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या फिटनेससाठी हा देतोच. आठवड्यातले 7 दिवस नाही, पण 4 दिवस तर देतो आणि हे मी करत राहतो. आणि ह्या गोष्टीमुळे स्पेशली जेव्हा तुम्ही सकाळी उठून ऑफिसमध्ये जाता, ओके, यू आर कॅरिंग दॅट पॉझिटिव्ह एनर्जी अँड दॅट रिअली हेल्प्स यू, ओके, ड्रायव्हिंग थ्रू आउट अ डे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोणतीही संस्था किंवा कंपनी मोठी झाली की त्यामध्ये हळूहळू राजकारण येतं. मग तुम्ही या राजकारणाला आळा कसा घालता किंवा ते लांब कसे ठेवता? राऊत संस्था म्हटली का ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. छोट्या मोठ्या प्रमाणात होईना का होईना किंवा मोठ्या प्रमाणात या छोट्या मोठ्या या गोष्टी होत असतात. ओके, ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि चर्चा होणार, एखाद्या डायरेक्टरने काय म्हटलं, एखाद्या डिसिजन मेकरने किंवा मॅनेजरने काय म्हटलं, त्याचा अर्थ किंवा त्याचा अर्थाचा अनर्थाने ह्या गोष्टी होत असतात. प्रत्येक गोष्टीकडे ट्रान्सपरंटली कसं बघायचं आणि आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये सोशल पॉलिटिसिझम म्हणजे हे समाजकारण असावं, राजकारण नसावं आणि त्याच्यातून जर ऑर्गनायझेशनचा तर फायदा होत असेल, ओके, अशा गोष्टीकडे ट्रान्सपरंटली बघणं आणि त्याप्रमाणे तुमची स्ट्रॅटेजी ठरवणं, त्या रीतीने पुढे जात असतो. बऱ्याचशा अशा चर्चा होत असतात, त्याला इग्नोर करून आम्ही पुढे जातो. त्याच्यावरती जास्त काही म्हणजे लिटरली इग्नोर करतो आणि पुढे जातो. कधी प्रतिस्पर्धी कंपनीच्या राजकारणाचा त्रास झाला आहे का? बिझनेस म्हटलं का कॉम्पिटिशन आलीच, ओके, आणि ते ओव्हरकम करण्यासाठी जे बाकीचे सगळे करत असतात तेच आम्ही करत असतो. ओके, यू शुड स्कोर युअर कॉम्पिटिशन ओव्हर स्किल्स, युअर प्रेझेंटेशन कॅपेबिलिटीज, युअर प्रोजेक्ट डिलिव्हरिंग कॅपेबिलिटीज आणि युअर कॉस्ट. या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित त्याचा ताळमेळ ठेवला तर तुमचं कॉम्पिटिशन तुम्ही चांगल्या रीतीने मॅनेज करू शकता. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या स्पर्धेत म्हणजे इतर कंपन्यांबरोबर स्पर्धेत टिकून राहायचं तर आपल्या कंपनीची गुणवत्ता चांगली ठेवावी लागते. मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता किंवा कशी मेंटेन करता? आपल्या संस्थेकडून, आपल्या सहकार्यांकडून जर आपल्याला उत्तरोत्तर प्रगतीची अपेक्षा असेल तर आपल्याला आपल्या कंपनीचं पहिल्यांदाच फाउंडेशन खूप स्ट्रॉंग करावं लागतं. फाउंडेशन स्ट्रॉंग करत असताना आपल्या ऑर्गनायझेशनचा जसा विस्तार वाढत असतो त्यावेळेला तुम्हाला त्याच्या जेव्हा कक्षा वाढत असतात त्यावेळेला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला सिस्टम्स, प्रोसेसेस, ओके, दी इंटिग्रिटी, कोड ऑफ कंडक्ट, ओके, बेस्ट बिझनेस प्रॅक्टिसेस, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फॉलो करावं लागतं आणि त्या वेळोवेळी आम्ही करत असतो. हे सगळं करत असताना युअर स्किल्स, ओके, तुमचे किंवा स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी आम्ही रेग्युलर घेत असतो ऑर्गनायझेशनमध्ये आणि याप्रमाणे आम्ही आमच्या संस्थेला पुढे घेऊन जात असतो.
तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी काय सुविधा दिलेल्या आहेत? गव्हर्मेंट रिलेटेड ज्या काय जे कंप्लायन्स आहेत त्या कंप्लायन्सप्रमाणे सर्वच म्हणजे तुमचं EPF म्हणा, तुमचं ESIC म्हणा, PF म्हणा, तुमचे याच्या व्यतिरिक्त इन्सेंटिव्ह प्रोग्राम्स असतात, तुमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, तुमचे तुमचे मेडिक्लेम्स, तुमचे इन्शुरन्स पॉलिसीज या बहुतांशी आम्ही हे सगळं रेग्युलराईज करत असतो. भारतीय उद्योग हे आत्ता पाहिलं जातं की परदेशात जाऊ लागलेले आहेत. बऱ्याचशा परदेशी कंपन्यांशी आपले व्यवहार चालू असतात. आता तुम्हीही परदेशात पोचलाच आहात, तर भारतीय उद्योगांना परदेशात किती वाव आहे? भारतीय उद्योगांना परदेशी खूपच जास्त वाव आहे. याला कारण आपली जी कॉम्पिटिशन आहे ती बाकीच्या देशांपेक्षा आपल्याकडे असलेले स्किल सेट, आपल्याकडे असलेल्या क्वालिटीज ह्या खूपच चांगल्या दर्जाच्या आहेत. आम्ही जेव्हा परदेशी किंवा फॉरेन कंपनीशी जेव्हा आमचं इंटरॅक्शन व्हायला लागलं त्यावेळेला आम्हाला चांगलाच अनुभव आला आणि त्यांनी आमचं जे काही प्रेझेंटेशन आहे की आमच्या ज्या स्किल्स आहेत, आमच्या ज्या केपॅबिलिटीज आहेत त्या अक्षरशः समजून घ्यायचा सर्वतोपरी प्रयत्न केला. याच्यापेक्षाही जास्त जे भारतीय आहेत म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नक्कीच सरस आहेत. बाकीच्या जगापेक्षाही काय सांगणं चुकीचं नाही आहे. हे नक्कीच ते सगळं सर्वश्रुत आहे. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण भारतीय आहोत. त्यांच्यामध्ये आज बिझनेस करत असताना एक इंटिग्रिटी असते की जो आपण म्हणजे त्याच्यामध्ये काही गडबड करणार नाहीत. आपण जे बोलतो आणि आपण जे एखादा बिझनेस एक्झिक्यूट करत असतो त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतात ना की ॲब्सोल्युटली ट्रान्सपरन्सी असते आणि क्लिअर इन कम्युनिकेशन असतो आणि आपल्या डिलिव्हरी कॅपॅबिलिटीज ॲब्सोल्युटली टू द मार्क असतात. आणि त्याच्यामुळे मी तर म्हणेल की भारतीय उद्योगांना परदेशी खूप मोठी बाजारपेठ आहे आणि ज्यांच्याकडे जे स्किल्स आहेत व्हॉट एव्हर क्वालिटी ऑफ स्किल्स या कुठल्याही वर्टिकल किंवा बिझनेस वर्टिकलमधले स्किल्स असतील त्यांनी डेफिनेटली आपल्या ज्या बिझनेसच्या कक्षा आहेत किंवा तुमच्या काय म्हणतात त्याला जॉग्राफिक बाउंड्रीज आहेत त्या तुम्ही एक्सपॅन्ड करण्यासाठी परदेशी बाजारपेठ ही नक्कीच आपण एकदा एक्सप्लोअर केली पाहिजे. तुम्ही बिझनेसचा व्याप तर सांभाळताच, पण सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग बऱ्यापैकी असतो, खूप असतो. तर तुम्ही हे कसं काय मॅनेज करता? राहुल, मी असं काय स्पेशल करत नाही. याला आवड लागते आणि आवड असले ना का मनुष्य ते सगळ्या गोष्टी करत असतो. आणि मला ह्या सगळ्या गोष्टीची नक्कीच आवड आहे. मला माझ्या शाळेतील मित्रांना भेटणं आवडतं. त्याच्यामध्ये बरेचसे सामाजिक त्यांच्या परीने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. एकदम ते खूप बऱ्यापैकी काम करत असतात. त्यांच्यासोबत काम करणं मला आवडतं आणि ते मी करत असतो. आणि हेच मित्र असतात, हेच आपल्याला मग खेळण्यासाठी पण उपयोगी पडत असतात आणि त्यांच्याबरोबर खेळणं एवढंही मला आवडतं. आणि याच्या अनुषंगाने जर मग आपण कुठले तरी काय म्हणतात ना सोशो पॉलिटिकल प्रोग्राम जर करत असतील, कुठल्याही प्रकारचं राजकारणामध्ये सक्रिय सहभाग न करता हे मला आवडतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही बीच क्लिनिंग ॲक्टिव्हिटी म्हणा, याच्यामध्ये तुम्ही रक्तदान शिबिर म्हणा किंवा काय म्हणतात एनी काइंड ऑफ सोशल अवेअरनेस प्रोग्राम म्हणा, त्याच्यातून मी आनंद घेत असतो. ओके. आणि समाजाचंच आपण किती काय जरी आपण काहीतरी समाजाचे ऋणी लागतो ते आपल्या परीने आपल्या कपॅसिटीप्रमाणे द्यायचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आणि तोच प्रयत्न मी करत असतो. एक शेवटचा प्रश्न. बिझनेसमॅन म्हटलं की खूप गंभीर आणि त्यात परत तुमचं मार्केटिंग फील्ड आहे, खूप टेन्शनचं फील्ड आहे. तर एवढं सगळं असून देखील तुम्ही नेहमी हसतमुख असता. हे कसं काय जमतं? पण ही पण तुमच्या आवडीची गोष्ट असते आणि हे आपल्या काही गोष्टी असतात ते आपल्या स्वभावात असतात. कुठल्याही गोष्टीचं आपण म्हणजे अतिभाव केला असं समजलं की ही गोष्ट आपल्याला हवीच आहे, ती गोष्ट आपल्याला हवीच आहे आणि ती जर आपल्याला मिळाली नाही तर आपण स्ट्रेसफुल होऊन जातो आणि आपण ते स्ट्रेस एवढं कॅरी करतो की आपण स्वतःचा आनंद गमावून बसतो. मी या प्रकाराचा नाही. एखादी बिझनेसमध्ये एखादी लॉस झालं तो आपला नव्हताच असं पकडून पुढे जायचं आणि तो लॉस
लॉस का झाला त्याची कारणमीमांसा व्यवस्थित करून पुढे अशा गोष्टी होऊ नये याचा आपण प्रयत्न करायचा असतो. बाकी जे आपण खूप मेहनतीने केलेलं असतं आणि समजा त्यावेळेला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली म्हणून आपण आपल्या स्ट्रेसमुळे स्वतःला आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नये याचा हे आपण करायचं असतं आणि ते मी करत असतो. आणि त्याच्यामुळे कदाचित दुसऱ्यांना वाटत असेल मी आनंदी आहे, तो हा आनंदाचा हा जो भाग आहे, आनंद आहे हा अशा रीतीनेच असतो. राहुल, पुढचे प्लॅन म्हणजे सध्या आम्ही बाय एंड ऑफ दिस फायनान्शियल इयर म्हणजे 2021-22 विल बी अ 500 crore कंपनी. आमचं बाय 2025 आमचं विजन आहे की वी विल बी अ 2000 crore कंपनी. वी विल बी ऑपरेटिंग इन ॲटलिस्ट 10 कंट्रीज वर्ल्ड वाईड. आमचा वी आर प्लॅनिंग टू हॅव अ पब्लिक इश्यू बाय टू मार्च अँड बिफोर मार्च 2023. हे आमचे पुढच्या गोष्टी आहेत. हे सगळं करत असताना आम्ही आमच्या जे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधले जे आमच्या ज्या बिझनेस व्हर्टिकल्स आहेत ते त्याच्यामध्ये पण आम्ही जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्च बेस्ड ॲनालिटिक्स आहे. त्याच्यामध्ये आमचं मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मल्टिपल बिझनेस ॲप्स याच्यामध्ये आमचं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट चालू आहे आणि डेव्हलपमेंट पुढेही सातत्याने पुढे आम्ही घेऊन जाणार आहोत. जेणेकरून जसं की BFS आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, फार्मा आहे, या पूर्ण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये आमची ज्या टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स आहेत या सगळ्या कंपनीला आम्ही त्याची पूर्तता करू शकतो. धन्यवाद उज्ज्वल. तुम्ही वेळात वेळ काढून आज ही बहुमूल्य माहिती दिली आणि प्रत्यक्षात तुमचा हा अनुभव म्हणजे एखादा बिझनेसमन अगदी शून्यातून कसा निर्माण होतो हे आम्हाला पाहायला मिळालं आणि तुमच्या अनुभवाचा नवोदितांना आणि बऱ्याच उद्योगांना या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. तुमच्या कंपनीची अशीच भरभराट होत राहो आणि